नमस्कार, मी नीरज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुघलकालीन भारत व ह्या काळामध्ये असलेले स्थापत्य, कला आणि साहित्य याबद्दलची माहिती. तर वेळ वाया न घालवता चला सुरू करूयात हा व्हिडिओ. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आम्ही फ्री ऑफ कॉस्ट हा व्हिडिओ बनवत असतो आणि तुमचे लाईक, शेअर्स, सबस्क्राईब आणि विशेष करून कमेंट्स आम्हाला आमच्या चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करतात आणि होत करू आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. मोठ्या मोठ्या क्लासेसला जाऊन फीस भरून ज्या विद्यार्थ्यांना आपला अभ्यास करता येत नाही अशा विद्यार्थ्यांना लक्षात ठेवून आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे. तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा जेणेकरून आमचं चॅनल पण ग्रो होईल आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आमचे व्हिडिओ पोहोचतील. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. मोहम्मद बिन तुघलकानंतर सुलतानशाहीचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. या काळामध्ये उत्तर भारत, मध्य भारत व दक्षिण भारत या वेगवेगळ्या भागांमध्ये स्वतंत्र राज्य निर्माण व्हायला सुरुवात झाली. दक्षिण भारतामध्ये आपल्याला बहामनी राज्य, ज्यांच्या 5 शाया आणि विजयनगर राज्य यांची उत्पत्ती झालेली, यांची वाढ झालेली आपल्याला पाहायला भेटते. सुलतान इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये पानिपत येथे युद्ध झालं व त्या युद्धामध्ये लोदी या ठार झाला आणि त्यापासून पुढे भारतामध्ये मुघल साम्राज्याची सत्ता स्थापन व्हायला सुरुवात झाली. तर मुघल साम्राज्य, मोगल हे मंगोल या पर्शियन शब्दाचा अपभ्रंश आहे. मुघल हे मध्य आशियातून भारतात आले होते. चंगेज खान आणि तैमूर यांचे ते स्वतःला वंशज मानायचे. तैमूरने भारतावर केलेल्या स्वाऱ्यांचे बाबरला खूप जास्त आकर्षण होते आणि याच आकर्षणामुळे बाबरने भारतावर स्वारी करायचे ठरवले. बाबरचा जन्म उझबेकिस्तानमध्ये झाला. मध्य आशियातील फरगना या प्रांतामध्ये बाबरची सत्ता होती. युद्धातील व्यूहरचनेचे कौशल्य, तोफखाना, हेरगिरी खातं आणि एक खंबीर असं नेतृत्व यामुळे बाबरला भारतामध्ये दिल्ली जिंकण्यासाठी मदत झाली. मेवाड राजा राणासंग याच्या नेतृत्वाखाली राजपूत राजे एकत्र आले व त्यांनी बाबरचा प्रतिकार केला. परंतु राजस्थानच्या खानवा प्रांतामध्ये झालेल्या युद्धामध्ये त्यांचा पराभव झाला. बाबरनंतर त्याचा पुत्र हुमायूँ हा सत्तेवर आला, परंतु बिहारमधील शेरशाह सूर यांनी त्याचा पराभव केला व बराच काळ हुमायूँला आपल्या सत्तेपासून वंचित राहावे लागले. परंतु नंतर शेरशाह सूरच्या मृत्यूनंतर हुमायूँने आपले राज्य पुन्हा मिळवले. हुमायूँनंतर त्याचा पुत्र अकबर हा राज्यसत्तेवर आला. बुद्धिमान, सहिष्णुता आणि खंबीर नेतृत्व यामुळे तो एक चांगला सम्राट म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. अकबरने काबूलपासून ते पश्चिम बंगालपर्यंत आणि काश्मीरपासून ते वऱ्हाडपर्यंतचा पूर्ण भाग हा आपल्या राज्यसत्तेखाली घेतला होता. या काळामध्ये अकबरांना महाराणा प्रताप यांनी तीव्र विरोध केला व शेवटपर्यंत अकबराला मेवाड हे जिंकता आले नाही. यावरून बाबरला हे लक्षात आले की भारतामध्ये जर मुघल साम्राज्य प्रस्थापित करायचे असेल तर लोकांचे मनं न दुखवता आपल्याला सत्ता केली पाहिजे आणि यामुळे त्याने युद्धाव्यतिरिक्त इतर ज्या काही चालीरीती, ज्या काही पद्धती आणि स्ट्रॅटेजीज असतील ते त्यांनी वापरायला सुरुवात केली. अकबरनंतर जहांगीर, शहाजहां आणि औरंगजेब यांनी दिल्लीची सत्ता सांभाळली. औरंगजेबने मुघलांचे साम्राज्य दख्खनपर्यंत प्रस्थापित करण्यासाठी सतत प्रयत्न केला. औरंगजेबच्या काळामध्ये सरहद प्रांतातील युद्धे, उत्तर दक्षिण विषयावरील धोरणे, कट्टर धार्मिक धोरण आणि मराठा मुघल संघर्ष हे विशेष महत्त्वाचे ठरते. औरंगजेबची शेवटची 25 वर्षे ही मराठा साम्राज्याशी तीव्र संघर्ष करण्यामध्ये निघून गेली. याच काळात मराठ्यांचा दक्षिण भारतामध्ये विस्तार आणि युरोपियन लोकांचा भारतीय राजकारणामध्ये प्रवेश झाला व शेवटी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये बहादूरशाह जफर हे शेवटचे मुघल राजे म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. मुघल साम्राज्यातील सुधारणा, अकबरने शेरशाह सूर यांनी जी व्यवस्था तयार केली होती त्याच व्यवस्थेमध्ये सुधारणा करून त्यांनी नवीन नियम लावले होते. यामध्ये महसुलासंबंधी केलेले नियम फार महत्त्वाचे आहे. जमिनीचे सर्वेक्षण करून जमिनीची प्रतवारी ठरवली. जमिनीला 4 विविध भागामध्ये विभागले. त्यामध्ये त्यांनी सुपीक, नापीक, बागायती आणि जिरायती असे 4 विभाग पाडले. जमिनीच्या मागील 10 वर्षाची सरासरी काढून त्यावरती 1/3 इतका महसूल जमीन महसुलासाठी त्याने लावला आणि हा महसूल येणाऱ्या पुढच्या 10 वर्षासाठी फिक्स केला. यामुळे शेतकऱ्यांना फार मदत झाली आणि शेतीसुद्धा भरभराटीला येऊ लागली. शेतीवरील महसूल निश्चित केल्यानंतर त्याने शेतकऱ्याकडून कबुलायत आणि पट्टा ही कागदपत्रे लिहून घेतली व जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा शेतकऱ्यांना आपत्कालीन काळामध्ये कर्जसुद्धा दिला जायचा आणि हा कर्ज सुलभ हप्त्यामध्ये फेडण्याची सुविधासुद्धा त्या काळात होती. दुष्काळ, महापूर, रोगराई अशा आपत्ती काळामध्ये महसूल कमी करण्याची व महसुलामध्ये सूट देण्याची सुविधा त्या काळामध्ये होती.
म्हणजेच अकबराने केली होती. अकबराच्या दरबारातील राजा तोरणमल हे या महसुली व्यवस्थानामधील मोठे बदल घडवून आणण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कला, स्थापत्य आणि साहित्य. मुघल काळात अकबर, शहाजहां व जहांगीर हा कालखंड शांततेचा, भरभराटीचा आणि सुव्यवस्थेचा मानला जातो. याच काळामध्ये कला, स्थापत्याचे नवे पर्व आपल्याला पाहायला मिळते. मस्जिद, कबरी आणि प्रसाद या वेगवेगळ्या ठिकाणी संगम रवीवरती बेलबुट्टीच्या कलाकृती आपल्याला पाहायला मिळतात. फतेपूर सिक्री येथील शेख सलीम चिश्ती यांचे कबर, तर ताजमहाल येथील कोरीव नक्षीकाम आपल्याला याच काळामधला एक नवीन चित्रकलेचा किंवा कोरीव कामाच्या शैलीचा प्रकार पाहायला मिळतो. अकबर आणि जहांगीर यांच्या काळामध्ये हस्तिदंतावरील कोरीव काम याला राजाश्रय मिळाला होता. मुघल काळातील चित्रशैलीवरती आपल्याला इराणी चित्रशैलीचा प्रभाव पाहायला मिळतो, कारण त्याचा उगम हा इराणी चित्रशैलीपासूनच होता. जहांगीरच्या काळामध्ये दरबाराची चित्रे व शिकारीची चित्रे या चित्रांना काढण्यासाठी प्रोत्साहन दिले जायचे. पशुपक्षी, ढगांची रचना, जिवंत चित्र, दैनंदिन आयुष्य व वास्तव अशा वेगवेगळ्या विषयांवरती चित्र काढण्याची प्रोत्साहन या काळामध्ये दिले जायचे. अकबर काळामध्ये इराणी, काश्मीरी आणि तुर्की संगीत प्रकाराला प्रोत्साहन देण्यात आले. तानसेन हा अकबराच्या दरबारातील थोर कवी आपल्या सर्वांना माहीत आहे. औरंगजेबच्या काळात सर्व कलाकारांवरती बंदी घालण्यात आली. चित्रकलेसाठी दिलेला राजाश्रय औरंगजेबने काढून घेतला. हे चित्रकार नंतर पहाडी प्रदेश, बुंदेलखंड, राजस्थान आणि गुजरात या ठिकाणच्या वेगवेगळ्या लहान लहान राज्यामध्ये जाऊन राजाश्रय घेतला आणि यातूनच आपल्याला राजस्थानी आणि पहाडी अशी दोन नवीन चित्रशैली उदयाला आलेली पाहायला मिळते. पहाडी चित्रशैलीमध्ये आपल्याला दैनंदिन जीवनातील चित्र, धार्मिक चित्र, ऐतिहासिक विषयातील चित्र रेखाटलेली पाहायला मिळते. या शैलीमधून बसवली, गडवाली आणि कांगडा ही नवीन 3 चित्रशैली उदयाला आली. अकबराच्या काळामध्ये स्थापत्य शैलीमध्ये मोठा बदल घडून आलेला पाहायला मिळतो. भारतीय इस्लामिक स्थापत्य कला निर्माण झाली, ज्याला आपण इंडो इस्लामिक आर्किटेक्चर असं सुद्धा म्हणतो. अकबराच्या काळामध्ये फतेपूर सिक्री हे नगर बसवण्यात आले. जामा मस्जिद आणि बुलंद दरवाजा यांच्याच काळामध्ये बांधण्यात आले. अकबरने आग्र्याचा किल्ला, लाहोरचा किल्ला, अलाहाबादचा किल्ला, अटकचा किल्ला बांधला. त्याचबरोबर बाबरच्या काळामध्ये पानिपत येथील काबुलबाग मस्जिद, उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मस्जिद ही इराणी शैलीमध्ये बांधण्यात आली होती. शेरशहाच्या काळात सहस्त्रम म्हणजे बिहार येथील कबर भारतीय इस्लामिक स्थापत्य कलेचे एक उत्कृष्ट नमुना म्हणून आपण पाहतो. शेरशहाच्या काळामध्ये दिल्ली येथील पुराणा किल्ला बांधण्यात आला. मुघल बादशाह हे निसर्गप्रेमी होते. त्यांनी विस्तीर्ण अशा बागा तयार केल्या. लाहोर येथील शालिमार बाग, काश्मीरमधील शालिमार बाग, निशान बाग या आजही सुप्रसिद्ध बागा आहेत. शहाजहानचा काळ हा मुघल स्थापत्य कलेतील उत्कृष्ट काळ असा मानला जातो. दिल्लीच्या लाल किल्ल्यातील दिवाने आम, दिवाने खास, जामा मस्जिद, मोती मस्जिद हे विविध उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. शहाजहाननंतर मुघल स्थापत्य कलेला उतरती कळा लागली. मुघल काळात फारसी भाषेतील साहित्य तयार झाले. बाबर हा स्वतः फारसी आणि तुर्की या दोन्ही भाषेचा जाणकार होता. बाबरनामा हे त्याचे आत्मवृत्त. हुमायूँच्या काळात मिर्झा हैदर यांचा तारीख-ए रशीद हा ग्रंथ लिहिण्यात आला. अकबराने रातरंगिणी, लीलावती, रामायण, महाभारत, हरिवंश व पंचतंत्र या संस्कृत ग्रंथाचे फारसी भाषेमध्ये भाषांतर केले. अबू फजल यांनी अकबरनामा, ऐने अकबरी हे सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिले. शहाजहानचा मुलगा दाराशुको हा संस्कृत पंडित होता. दाराशुकोने अनेक उपनिषदाचे फारसी भाषेमध्ये रूपांतर केले. तारीख-ए खाफी खान हा खाफी खानांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. मुघल काळात गोस्वामी तुलसीदासांचे रामचरित्रमानस, सूरदास व संत मीराबाईंचे काव्य, मलिक मुहम्मद रचित पद्मावत व संत कबीरांचे दोहे हे स्थानिक बोलीभाषेतील साहित्य प्रसिद्ध आहेत. व्यापार, उद्योग व समाजजीवन. मुघल काळामध्ये अंतर्गत वाहतूक ही जलद झाली आणि महामार्ग तयार झाले व त्याचबरोबर जलमार्गांनाही प्रोत्साहन मिळाले. आग्रा येथून काबूल, कंधार, खंबायत, बुऱ्हाणपूर, बंगालपर्यंतकडे जाणारे मार्ग तयार करण्यात आले. परदेशांशी होणारा समुद्र व्यापार प्रामुख्याने खंबायत, भरूच, सुरत, दाभोळ आणि कालिकत यांसारख्या पश्चिम किनारपट्टीवरील बंदरावरून केला जायचा. रेशीम कापड, गालिचे, नीळ, चामड्याच्या वस्तू, साखर, आले, हिंग, रत्ने हे परदेशी रवाना केले जायचे, म्हणजेच एक्सपोर्ट केले जायचे. आयातीमध्ये आपण सोने, चांदी, घोडे, चीनी रेशीम कापड हे आणायचो.
याच काळामध्ये पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज यांच्या वखारी स्थापन झाल्या. सुरत हे मुघलांचे अंतर्गत व परदेशी व्यापाराचे मुख्य केंद्र होते. मुघल काळात कापड उद्योग फार भरभराटीला होते. भारतीय सुती कापडाला अरबस्थान, आफ्रिकेचा पूर्व किनारा, इजिप्त, म्यानमार, मलक्का अशा ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती. आग्रा येथे कापड रंगवण्यासाठी रंग तयार केले जायचे. हे रंग नीळ, हळद, लाख आणि कुसुंब यांपासून बनवले जायचे. भारतीय मालाची खरेदी करायची असेल तर त्याचा मोबदला हा चांदीमध्ये द्यावा लागायचा. तांबे आणि पितळ हे त्या काळातील प्रसिद्ध अशी भांडी होती. त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती. कागद निर्मितीमध्ये बिहार प्रांत सुप्रसिद्ध होते. त्या ठिकाणी रेशमापासून कागद बनविला जायचा. सियालकोटचा कागद पांढरा शुभ्र कागद म्हणून प्रसिद्ध होता. मुघल काळात बहुसंख्य लोक हे खेडेगावात राहायचे व खेडेगाव हे स्वयंपूर्ण होते. त्यांच्या सर्व गरजा त्यांच्या गावातच पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मुघल काळामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील उच्च वर्गामध्ये पडदा ही पद्धत प्रचलित होती. अकबराने शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा केला. त्यांनी इस्लामाच्या धर्माच्या शिक्षणाबरोबरच भारतीय तत्त्वज्ञान, कृषीशास्त्र, राज्यशास्त्र, खगोलशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांना आपल्या अभ्यासामध्ये सामील केले. संबलपूर, उत्तर प्रदेश, अहमदाबाद इत्यादी अनेक ठिकाणी मदरसे स्थापन करण्यात आली. अहमदनगर येथे संत ताहिर यांचे प्रसिद्ध मदरसा आहे. या मदरसामध्ये स्वतंत्र ग्रंथालय होती. मुघल साम्राज्य आणि दख्खन. बाबर व हुमायूं यांच्या काळात राज्याचा विस्तार हा उत्तर भारतामध्ये सीमित होता. त्या काळामध्ये नर्मदेच्या दक्षिणेमध्ये खानदेशाचे सुलतान, अहमदाबादची निजामशाही, विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही ही प्रमुख राज्ये होती. अकबराने निजामशाही जिंकण्यासाठी मोहीम राबवली. अकबराने 1595 मध्ये अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. यावेळी हुसेन निजामशाही याची मुलगी चांद सुलताना, जिला चांद बेबी असेही म्हणतो, हिने अकबराचा खूप धैर्याने प्रतिकार केला. अकबर स्वतः स्वारी करण्यासाठी दक्षिणेत आला होता. त्याने हा भाग जिंकून अहमदनगर, वराड आणि खानदेश ही 3 नवीन सुबे तयार केली. अकबराच्या दक्षिणेच्या मोहिमेच्या दरम्यान त्याचा मुलगा सलीम याने बंड पुकारले व त्याला आपली ही मोहीम अर्ध्यातच निपटून परत जावे लागले. शहाजहानच्या काळात निजामशाही राज्य लयाला आले, मात्र आदिलशाही आणि कुतुबशाही अजून स्थिर होती. या दरम्यान दख्खनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य स्थापन केले होते व मराठ्यांच्या राज्याचा औरंगजेबशी सतत आणि तीव्र विरोध होत आला. याबद्दल आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहूयात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व तुमचे कमेंट्स व तुमचे लाईक्स आमच्या चॅनलला ग्रोथ करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. आणि आपल्याला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आपण त्यावरती विशेष आणि असा वेगळा डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येऊयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.